कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आमचा पायी परिक्रमेचा 15वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत महाराष्ट्र बाउंड्रीवरून भादल या ठिकाणावरून। तर रात्री आम्ही आश्रमात त्या ठिकाणी थांबलो होतो। तर जागा इतकी फुल होती तर बाहेर झोपावं लागलं होतं, पण सगळेजण म्हणले वरचे दुःख पडतील, तुम्ही ओले होसाल। तर हे बाबा जे आहेत आणि मैया आहेत यांनी आम्हाला त्यांच्या घरी सहारा दिलेला आहे आणि हे त्यांचं घर आहे। जवळजवळ त्यांचा काहीच उदरनिर्वाह नाहीये म्हणजे कमवण्याचा, तरी पण त्यांनी रात्री 30 परिक्रमावास्यांना 30 ते 35 परिक्रमावास्यांना भोजन प्रसादी दिलेली आहे। आम्ही पण त्यांना थोडीशी काहीतरी मदत केलेली आहे। तर खरंच यांच्याकडून अशी उत्तर नर्मदा मैयाची परिक्रमावास्यांची सेवा घडत राहू अशी मैयाची चरणी प्रार्थना। तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। सकाळी सगळे परिक्रमावासी हा डोंगर आहे तो उतरत आहे आणि रस्ता समजायच्यासाठी या ठिकाणी अशी निशाणी लावलेली आहे। हा डोंगर आहे। हा जो शॉर्टकटचा मार्ग होता डोंगराच्या कडेने तो उतरून आता परिक्रमावासी पुढे चाललेले आहेत आणि हा होता रस्त्याचा मार्ग डांबरी, पण तो जरा फिरून होता म्हणून तिथे बांध दाखवलं होतं की याच मार्गाने जा, काही एवढाही त्रासदायक नव्हता। तर परिक्रमावासी उतरून आता पुढच्या दिशेने चाललेले आहेत। हळूहळू हळूहळू सगळेजण उतरत आहेत। सकाळ सकाळी अशा डोंगराच्या कडेने प्रवास करतोय आणि खाली तिकडे नदी वाहते एक। वळणाची नागमोडी वळणाची रस्ते आहेत आणि पाठीमागून परिक्रमास येतात। सकाळचं हे जे दृश्य आहे डोळ्याला बघायला खूप छान वाटते। तिथे आहे झरा, खूप मस्त वाटतं, असं जणू काय आम्ही आसाम किंवा काश्मीर या ठिकाणी आलोय। फक्त एवढं की इथं थंडी नाहीये जास्त। सकाळ सकाळचं हे जे दृश्य आहे हे जंगल आहे, याच्यात वन्य प्राणी असतील, पण कोणत्याही परिक्रमावासियांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारची हानी नाहीये। आणि हे दादा पण आहेत, यांचं यूट्यूब चॅनल आहे। बताइए आपका यूट्यूब का नाम? मेरा यूट्यूब चैनल है राज स्पेस एस और व्यू। यांचे पण व्हिडिओ सुंदर असतात। तर ज्यांना कोणाला मराठी कळत नसेल, हिंदीचे ब्लॉग बघायचे असतील तर यांनी नक्की सर्च करून यांचे व्हिडिओ बघा, सुंदर असे असतात। यांच्याने माझी आत्ताच भेट झालेली आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। सकाळी चालण्याचा जो आनंद आहे आणि त्यात हा निसर्ग, एक वेगळीच अनुभूती येते आणि एक वेगळाच अनुभव येतोय। जसं काय जणू काय आम्ही काश्मीरला चाललेलो आहे, पण आमचं हे शुलपाणी जंगलातील एक आमचं काश्मीरच समजा। कुठंतरी एक घर, हे जंगल। नर्मदे हर। आश्रमामध्ये पाणी लांबून आणावं लागत होतं, त्याच्यामुळे पाण्याची थोडीशी गैरसोय झाली आणि परिक्रमावासी तिथपर्यंत पोहोचू शकले नाही। म्हणून एक मगाशी मी आता तुम्हाला नदी दाखवली, ती नदी इथून निघते। तर काही परिक्रमावासी जे आहेत ते या ठिकाणी स्नानासाठी थांबलेले आहे। छोटासा झरा आहे, इथे आहे छोटासा झरा आणि त्याच्यामध्ये परिक्रमावासी स्नान करताय। जो हा झरा वाहून गेलेला आहे तो पुढे मी मगाशी दाखवलं त्याप्रमाणे मोठी नदी आहे। या शुलपाणी जंगलातून चालत असताना आम्ही ज्या रस्त्याच्या दिशेने चाललोय सगळ्या रान तुळशी आहेत। हा निसर्ग, हा रस्ता आणि हे प्रदूषणयुक्त वातावरण जर बघितलं तर असं वाटतंय आम्ही
परफ्यूमचा वास घेत चाललोय का इतका सुंदर या रान तुळशींचा फ्रेग्रन्स येतोय. अशी जे लोक आहेत त्यांची इथली जनावर आहेत, गाय आहे, बैल आहे, शेळ्या आहेत, त्यांची ते किराणा दुकान पण आहे. कोंबड्या, इथून हे दृश्य बघा, नदी वाहत जाणारी. परिक्रमावासी नदीचं निरीक्षण करताना नदी आहे तिथे आम्ही स्नानासाठी थांबलेलो आहोत. आता तुम्ही म्हणसाल की स्नान केल्याशिवाय आणि पूजा केल्याशिवाय नर्मदा परिक्रमेला सुरुवात करू नये, पण ज्या ठिकाणी वॉशरूमला, टॉयलेटला किंवा जर ब्रश करायला पाणी नसेल तर त्या ठिकाणी कुठून आपण पाणी आणणार. म्हणून आम्ही थोडंसं पुढे चालत आलो. तर मागापासून ही जी नदी दिसत आहे त्या नदीवरती भरपूर परिक्रमावासी जे आहेत ते स्नान करत आहेत. आम्ही पण तिथे जाऊन आता स्नान करणार आहे, मग पूजा करू आणि मग पुढच्या मार्गाला निघू. नदी वाहते समोर. परिक्रमावासी खूप सुंदर, अतिशय मनमोहक असं हे दृश्य आहे. एकदम नितळ पाणी आहे काचेसारखं. सर्वांची आंघोळी झाली आणि सगळ्यांनी कपडे धुवूनही टाकली. काही जण कपडे धुत आहे. इकडे माझ्या पाठीमागे आरती पण सुरू केलेली आहे. जसं होईल ज्यांचं आवडतंय. मी पण आता आवरून घेते. निघालेला आहोत आता पुढच्या मार्गाकडे. आत्ताच आवरलं, कपडे वगैरे धुतली, पूजा वगैरे झाली, केस वगैरे विंचरली. त्यानंतर पाठीमागे असे बघा कपडे मी ओलं नेला म्हणून असे वाळायला टाकलेले आहे, जेणेकरून ओली कपडे जर घेतले तर आपल्या हाताला जड वजनही होऊन जातं, म्हणून असे पाठीमागे लटकून दिलेले आहेत. तर चला निघूयात. परिक्रमावासी आता पुन्हा वाटेला लागलेले आहे आणि पुन्हा हा डोंगर चढायचा आहे. काही परिक्रमावासी अजून स्नान चालू आहे, काही निघालेले आहेत. हा चढून आलो तर इथे समोर नर्मदा परिक्रमावासींसाठी या आदिवासी भागातही हे जे आदिवासी लोक आहेत यांनी स्वखर्चातून चाय प्रसादाची सेवा सगळ्या परिक्रमावासियांना दिलेली आहे. नर्मदे हर. परिक्रमावासी त्या चाय प्रसादीचा आनंद घेत आहे. परिक्रमावासी सकाळ सकाळी चहा प्रसादी घेत आहेत. नर्मदे हर गवळण मावशी. आताच आमच्या रुपाली मैया पडलेल्या आहेत. तर सर्वांनी काळजी घ्या की चढताना चढ उतार जास्त आहे, रिस्क आहे. तर व्यवस्थित पुढचे जे पंजे आहेत ते दाबून चालायचे आणि काठी ती पण दाबून चालायची. आणि वयस्कर लोकांचं इथं काम नाही, कारण काय हट्ट करतात परिक्रमाला येण्यासाठी. परिक्रमा करा पण 52 गजा मार्गे जा. तरुण माणसं या ठिकाणी पडतात. तर म्हाताऱ्या माणसांना जर त्रास झाला तर या ठिकाणी हे सगळं जंगल आहे. हॉस्पिटलला नेलाही मार्ग नाही, कुठे हॉस्पिटलही दिसत नाही. प्रसादी झालेली आहे आणि आता आम्ही निघालोय पुढच्या मार्गाकडे. आज आम्हाला खप्पर माल लागणार आहे. पूर्ण चढ आहे आणि तितकाच उतरही आहे. गाढवांचे आवाज येतात. परिक्रमावासी जे आहेत तो हा चढून येत आहेत. दिसायला जरी हा जवळ असला तरी
चालताना पूर्ण मांड्यांचा थरकाप उडतो. इकडे खोल दरी आहे खाली आणि हे पूर्ण जंगल आहे. तरी इथून आता रस्ते झालेले आहेत. पुढे काही पगदंडी मार्ग पण आहेत. तर निघालेला आहोत आम्ही पुढे. आता ह्या मार्गाने पूर्ण असं वळण आहे. परिक्रमावासी बघा तिकडे दिसत आहेत. शुल्पानी जंगल म्हणजे हे वयस्कर लोकांसाठी नाहीये. आता काय काय परिक्रमावासी काय करतात साठी हट्ट करतात की आम्हाला परिक्रमा करायची आहे. बघणं चांगलं वाटतं, पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये आपण येतो आणि हे जे चालतो इथला जो अनुभव आहे तो स्वतः अनुभवतो तेव्हा वेगळीच मजा आहे. आणि ज्यांना परिक्रमा करायची असेल, इच्छा खूप आहे, तर वयस्कर लोकांसाठी जास्त सांगते. ज्यांचं 60+ एज आहे तर त्यांनी 52 गजा मार्गे जा. कारण शुल्पानीतून असे काही रस्ते आहेत की जे खूप खतरनाक आहेत. मी काही व्हिडिओमध्ये घेतलेले नाही कारण त्रास होतो. तरुण असणारी 30-40 वर्षाचे जे लेडीज आहेत, माणसं आहेत, मुलं आहेत, ते अक्षरशः घसरून पडायला लागलेले आहेत. आमच्यातल्या बऱ्याच जणांना लागलेला आहे. मी काल घसरून पडले होते. माझ्याही पाठीमागे थोडासा मार लागलेला आहे, खरचटलेला आहे. तर ज्यांना कोणाला परिक्रमा करायची इच्छा आहे बिनधास्त करा, पण फक्त शुल्पानीतून न जाता 52 गजा मार्गे जा. माझी विनंती, शेवटी निर्णय तुमचा आहे. परिक्रमावासी बघा किती बारीक मुंग्यासारखे दिसत आहे. ते असं चालून परत पुन्हा वरती जात आहे. आणि महाराजजी म्हणत आहे की मला काय होतंय बघून चक्कर यायला लागते मला तर. चक्कर. शुल्पानी शुल्पानी जंगलातील आदिवासी भागातील किराणा दुकान आहे आणि पत्र्यावरती माती अंथरून ठेवलेली आहे. आणि आमचे परिक्रमावासी आहेत या ठिकाणाहून बिस्किट काय ना काहीतरी घेतात. आणि प्रत्येक परिक्रमावासींनी इथून घेतलं पाहिजे. ज्या नको ठिकाणी आपण पैसे उडवतो तर अशा ठिकाणी पैसे उडवले तरी त्याचा लाभ तरी होतो. अशा पद्धतीने आतमध्ये दुकान आहे. आणि या माताजी आहेत दुकानाच्या ओनर. नर्मदे हर. शेव आहे विकायला, त्यानंतर बिस्किट आहेत, रॅक आहे. तर आम्ही इथून मी हा चिवडा घेतलेला आहे, बाबाजींनी बिस्किट घेतलेले आहे. नर्मदे हर मैया. हा त्यांचा मुलगा आहे. आपका लडका आहे दुसरे का लडका आहे. दुकानातून सामान घेतलं पुढे निघालो. तर हे शुल्पानी जंगलातील सुंदर असं घर आहे. ज्या छोटी झोपडी आहे त्याला वेल चढलेला आहे. इकडे लहान मुलाने एक गाडा केलेला आहे खेळण्यासाठी. इथं लहान लहान मुलं बसलेली आहेत. आणि हा चढायचा आता परत. नर्मदे हर. ही लहान मुलं गाईचं दूध घेऊन येतात, त्याचं ताक बनवतात. परिक्रमा असताना ते विकतात. कितने का है ताक? कितने का है ये? कितने रुपए का है? पैसा कितना देने का? 5 रुपये क्या 10 रुपये? त्यांना पैसे कळत नाही किती द्यावे ते. चला, खतरनाक चढ आहेत ना. पाठीमागं बघा सगळी दरी, पायाच्या वाट्या घसरायची वेळ आली ना. खप्पर माल अभी तो बाकी है. पायांच्या मांड्या थरथर कापतात आणि गुडघे दुखतात. अचानक सकाळपासून नुसते चढतोय. फक्त एकच उतार होता, पण जाऊ द्या. जेवढे चढ असतील तेवढा उतारही असेल ना. पाठीमागे चालत असताना मी आदिवासी लोकांची जी लहान लेकर आहेत, जिथे शाळाही कुठे नाही,
एक घर 2-2, 3-3 किलोमीटर अंतरावरती आहे. त्या ठिकाणी ती लेकरं आली होती लहान लहान, तर त्या पोरांना मी 5-5 रुपये दिलेले आहेत. चॉकलेटही नव्हती, तेवढंच खातील म्हणून. कितना दूर है यहाँ से धावड़ी? पैदल जाते? कितने बजे जाते स्कूल? 1 बजे जाते. और आते कितने बजे? 3 बजे. झूठ बोलते हो? झूठ बोलते तो स्कूल जाना, यहाँ मत बैठना चॉकलेट के लिए. म्हणल्याप्रमाणे चढले की उतार कुठे ना कुठे तरी लागतोच. तर तो उतार लागलेला आहे. तर आता स्पीडने आम्ही उतरतो, कारण आज आम्हाला खप्पर मालचा जो डोंगर आहे तो चढून उतरायचा आहे. इकडे लागलेला आहे उतार. परिक्रमावशी तो उतरत आहे. खतरनाक नजारा आहे. मोबाईल मध्ये बघायला आनंद वाटत असेल, पण त्याच्या 100 पटीने आम्हाला प्रत्यक्ष डोळ्याने बघायला तेवढंच सुंदर वाटतंय. आणि हे पाणी, दऱ्याखोऱ्यांचं पाणी आम्ही परिक्रमेत जात असताना पितो, कारण अनेक वनस्पतींना लागून हे पाणी आलेलं आहे. अतिशय गोड असते पाण्याची चव. आणि धावडीचा आश्रम आता पुढे आहे. काही क्षणासाठीच तो उतार होता, पण जर पुढे बघत असाल तर पुन्हा परिक्रमावशी तो पुढचा डोंगर जो आहे तो चढत आहे. आणि माझ्या मोबाईललाही फारसं नेटवर्क नाहीये. नेटवर्क तर नाहीच नाहीये, चार्जिंगलाही लावता येत नाही. तर मी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलेला आहे. आज नेटवर्कच नाहीये. इकडे शेती आहे आणि समोर परिक्रमावासी चाललेले आहेत. नर्मदे हर समोर दिसत आहे. त्या घराच्या पाठीमागे परिक्रमावासी डोंगर चढतायत. परिक्रमावासियांना हे डोंगर चढून आल्यानंतर ही एक लहान मैया थांबलेली आहे पाणी देण्यासाठी. नर्मदे हर. शेणाने सारवलेली अशी ही साध्या पद्धतीची गवताची घरं आहेत. पुढे बघा छोटी कन्या थांबलेली आहे पाणी देण्यासाठी. आणि हे पाणी काही त्यांना इथे कुठे हापसा नाही का बोर नाहीये, खाली तिकडे जाऊन ते पाणी आणावं लागतं. हे बघा इकडं ओल आणि कपड्यांची. कन्या जी आहे पाणी घेऊन थांबलेले आहे आणि शिल्पा मावशी ते पाणी पित आहे. पानी कहाँ से लाते हो? कहाँ से? घर से. नीचे नदी से लाते हो? कमंडल उठाले अभी. इथं कुठेतरी टावर दिसलेला आहे. हे टावर लागलेले आहेत. आणि आम्ही आहोत आता धावडी आश्रमाजवळ. धावडी गाव आहे. इथं थोडा वेळ बसणार आता. सकाळपासून बसलेलो नाही. कुठेतरी नेटवर्क आले. घरी फोन करून सांगितलं शुल्पानी सुरताना सगळ्यांनी सांगायचं की आम्ही आता शुल्पानी जंगलातून जात आहोत तर फोन लागणार नाही. इथं पुन्हा एक किराणा दुकान लागलेलं आहे. परिक्रमावासी किराणा दुकानात गेलेले आहेत. दुकानाचे ओनर आहेत आणि परिक्रमावासी कस्टमर आहेत. इथून सामान घेत आहे. थम्सअप पण आहे. किती काय? 2 रुपया. 2 रुपये का? नहीं, रुपया का 2 आते हैं.
सगळ्या परिक्रमावासियांनी आता दुकानातून खायला घेतलेलं आहे आणि इथं सावलीला खायला बसलेत. इकडे परिक्रमावासी बसलेले आहेत. हे बघा, रात्री आश्रमातून चपाती घेतली होती एक्स्ट्रा. आमच्याकडे जे खायला होतं आम्ही ते खाल्लेलं आहे आणि जे इथून पाठीमागे दुकान लागलं होतं त्या दुकानातूनही खायला घेतलेलं आहे आणि पुढे निघालेलो आहोत. तितक्यात मला एक बँगलोरचे जे काका आहेत परिक्रमावासी ते भेटलेले आहे. नर्मदे हर. तर पुन्हा एक चढाव आलेला आहे. चाललोय आता हळूहळू. एक गाडी दिसली व मोटरसायकल. हे बघा, खालची दरी, खालची झाडी, सगळं जंगल आहे. मावशी सोबत मागच्या वेळी त्याच्या आधीचे आणि आजचे पण तुमचं सगळं पाहिलेलं. अच्छा, माझं नर्मदा परिक्रमा उचलण्याची तारीख ठरली होती, त्यामुळे नाहीतर मी तुमच्यासोबत जॉईन होणारच होतो. नक्की नक्की. नाही, खूप 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 छान वाटलं. मागच्या वेळेस तुम्ही आईसोबत शेवटी ज्यावेळेस केलं की 4000 पूर्ण झाली आमची, त्यावेळेस सगळे व्हिडिओ मी पाहिले. हा ना. मी हरी पाटील, हे हरी बढे, पुण्याचे आहेत. अच्छा, वडगाव शेरी. या पण मैया तिकडच्या आहेत. तुम्ही 2 तारखेला निघणार हो हो बरोबर. 3 तारखेला तुम्ही उचलली हो हो 3 ला उचलली. सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत. हा ना. नर्मदे हर. तर आम्ही थोडं पुढे अंतर चालून आलो आणि हे सुंदर असं दृश्य आहे जे डोळ्यांनाही लाजवेल. अगदी असं वाटतं की या ठिकाणी साक्षात जणू काय महादेवाचा वास आहे आणि या डोंगराच्या कडेने परिक्रमावासी चाललेले आहेत. अगदी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. सकाळपासून डोंगर चढतायत, उतरतायत, पण कोणाच्याही चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा आळस नाही. आणि आदिवासी भागात हे कौलाची घरं आहेत, खूप सुंदर अशी घरं आहेत. बाबाजी बघा कौतुक करतायत माझं मागापासून. उत्साह कोणालाच नाहीये. बरोबर. तुमच्या इतका उत्साह आम्हाला खूप खूप खूप. इतके व्हिडिओ पाहिले की मला तारखेसह सगळे माहिती आहेत. हा हा बरोबर. सगळे नक्की. नर्मदे हर. बघा ना कसं एक नंबर दृश्य आहे बाबा. हे प्रत्यक्षात अनुभवायला जर बघितलं ना तर हे झरे बघा ना. अजून पण पावसाळा संपलाय पण अजून पण धबधबे वाहत आहेत. हे उंचर डोंगर पहाडी एक नंबर आहे. आले आमचे पोलीस काका. पोलीस काकांचं बायपास ऑपरेशन झालंय तरी पण तेवढ्याच हिमतीने चालता येते. कारण मनात कोणत्याही प्रकारची जर इच्छा असेल ना, जर आपण पूर्णपणे म्हणजे त्या गोष्टीचा आपण सतत ध्यास घेतला तर ती इच्छाशक्ती आहे ती पूर्ण होते. बघा ना हे दृश्य कसलं भारी दिसतंय. असं वाटतंय लाईव्ह पिक्चर चालू आहे. हा पिक्चर मध्ये असंच असतं. नाही लोणावळा काय करतो, लोणावळ्या पुढे डोंगरी पिकीत सगळे. संपूर्ण हा उतार आलेला आहे आणि तिकडे परिक्रमावासी बघा दिसत आहेत चालताना. परत पूर्ण डोंगराला वेढा घालायचा आहे. बारीक 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 परिक्रमावासी बघा तिकडे दिसत आहे कोपऱ्यात. डोंगर आहे. हे घर आहे, एकटच घर आहे बघा ना. खाली तिकडे एक घर आहे, बाकीची घरं नाहीयेत. तिकडून ते बारके बघा 2-3 परिक्रमावासी दिसत आहेत बारकाईने. तिकडनं आम्ही चालत आलेलो आहोत आणि परत हे वळणाने समोर जायचं आहे. ते झालं की समोरचा जो उंच डोंगर आहे ते खप्परमाल आहे ते पुन्हा चढायचं आहे. आणि ऊन पण आहे, डोंगर आहे, त्याच्यामुळे अजून त्रास होतोय चढायला. आहे आम्हाला धावडीचा आश्रम दिसत आहे पण आमच्यापासून ते
जवळजवळ 3-4 किलोमीटर दिसत आहे. जरी इथून मोबाईल मधून ते छोटा दिसत असेल तरी पूर्ण फेरा मारून जायला लागणार आहे. ते त्या आश्रमापासून जे वरती परिक्रमा असे चाललेले आहेत ना, ते खप्पर मालचा डोंगर चढत आहे. दिसले का खप्पर माल चढताना? हो. पण तो शॉर्टकट आहे आणि आपण जो जाणार तो फिरून आहे, जरा लांब फेरा आहे रोड. बघा ना किती बारीक दिसत आहेत ते. कारण आमच्या सोबत काहींचे बायपास झालेले आहेत, वयस्कर आहेत. 1-2 जण जाऊ शकतात, बाकीचे नाही जाऊ शकत कारण काल खूप त्रास झाला. सगळ्यांच्या सहमतीने आम्ही रस्त्याने जाणार आहोत. एक दुकान लागलेलं आहे आणि एक खाली झरा वाहतोय. परिक्रमावासी कपडे धुत आहेत आणि आमचे सोबतचे परिक्रमावासी आहेत ते इथे दुकान आहे शुलपाणीतील, इथे थांबलेले आहेत. मग परिक्रमावास्यांचा वरती डोंगरातून आवाज येतोय. दिसतही नाही, डोळे एकदम बारीक दिसतात. पांढरे पक्षीच जणू काय. दुकान आता हा उतार उतरत आहेत आणि परिक्रमावास्यांना उतरण्यासाठी इथून बघा अशा पद्धतीने गावकऱ्यांनी पायऱ्या केलेल्या आहेत मातीच्या. असा रस्ता आहे, परिक्रमावासी खाली गेलेले आहे. कपडे धुत आहे पाण्यात, बघा एकदम स्वच्छ पाणी आहे. ही नदी क्रॉस करून आम्ही आलेलो आहोत. छोटा नाला आहे आणि परत वरती हा चढाव आहे. चढाव चढल्यानंतर धावडीचा आश्रम आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. त्या ठिकाणी प्रशांत कुलकर्णी जे आहेत ते परिक्रमावास्यांना सेवा देतात. नर्मदे हर. भाकरी खाता? कुणी दिली? हा, एक मैया. काय काय दिलं? द्या एक. नको नको खा तुम्ही, आम्हाला आई आश्रम आहे नाही तर खा. घेऊन जाते पुढे शुलपाणी जंगलात. बाबाजींनी बाजरीची भाकर आणि लाल मिरचीचा ठ्याचा दिलेला आहे खायला. खाते मी तो. हा एक चढ आहे जो अशा पद्धतीने चढून वरती जायचं आहे. हळूहळू पडसाल. एकदम घसरणारा मार्ग आहे हा. हा चढाव आहे आणि हातात माझे भाकर आहे. चढ उतार आहे, जीव जायची वेळ येते. एवढं घशाला कोरड पडली, एवढं चढाव चढून यावं लागतोय. माझी भाकर बघा हातात आहे, घरी खात नाही असं. पुन्हा उतरलो. हे बघा परिक्रमावास्यांचे वरून आवाज येतात नर्मदे हर. तो चढलो. पुन्हा हा किनाऱ्याने जायचं डोंगराच्या, परत चढायचा आहे. तेव्हा ते आश्रम दिसतंय तिथे. म्हणजे एका चपातीसाठी एका भाकरीसाठी 20-20 किलोमीटर अंतर. नुसतं सपाट नाही तर चढ उतार
एवढं सगळं पार करून, ते पण घसरत घुसरत पायाला लागून डोक्याला लागून एवढं अंतर पार करून जावं लागतं. म्हणजे आहे त्या परिस्थितीत कसं राहावं किंवा जे भेटेल त्याच्यात कसं राहावं ही नर्मदा परिक्रमा शिकवते. हा उतार आहे आणि असा हा उतार उतरून परत असा चढाव आहे आणि इथे खाली खोल दरी आहे बघा. ही छोटीशी अशी छोटीशी पावलवाट आहे, घसरलं की डायरेक्ट असं खाली. आणि हे परिक्रमा असे चाललेले आहेत. आता परत वरती चढायचे डोंगर. परत आलाय हा डोंगर चढायचा. नुसतं चढा उतरा, घसरगुंडे खेळायला लागतात. पुढीचं हे आश्रम आलेला आहे. मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी मुक्कामी थांबलो होतो. आता दावडी आश्रमात प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी एकदम उत्तर प्रकारे अशी व्यवस्था केली जाते. इथे पाणी आहे. परिक्रमावासियांनी तिकडे आसन लावलेले आहेत. रात्री झोपण्यासाठी गाद्या आहेत, चटाया आहेत. परिक्रमावासियांनी इकडे आसन लावलेलं आहे. जांभळाच्या झाडाची सावली आहे आणि परिक्रमावासी त्या सावलीला बसलेले आहेत. ज्यांचं हे घर आहे त्या गृहस्थाचं नाव आहे फोदला गारघा पावरा. इकडे पण परिक्रमावासियांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. सेवेकरांनी या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी चटया दिलेल्या आहेत आणि आदिवासी मुलांना शिकता यावं यासाठी या ठिकाणी पाठशालाही घेतली जाते. दावडी आश्रमामध्ये हे महाराज जे आहेत तर हे आपल्याला आश्रमातील काही ज्या गोष्टी आहेत ते सांगणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर मैया, नर्मदे हर मैया. अभी नर्मदे हर भैया, मैं बोलूं? नर्मदे हर मैया. इस आश्रम का नाम है धौड़ीपारा. ये भाबरी में है. पोस्ट ऑफिस तोरणमाल, तालुका धरगांव, जिला नंदुरबार, महाराष्ट्र में. ये नंदुरबार जिले में पहला जो पूर्ण गांव है महाराष्ट्र में वो आता है धौड़ीपारा. इससे पहले जब आप झरकल नदी पार किए होंगे तो वहाँ पे भादल गांव है. भादल का आधा हिस्सा एमपी में और आधा हिस्सा महाराष्ट्र में है, लेकिन जो पूर्ण गांव है वो यही है. पूरा जो शूलपानी का क्षेत्र है करीब 200-225 किलोमीटर है, जिसका मध्य बिंदु यहाँ पे है. बड़वानी से लेकर अभी तक आप जितनी दूरी तय की है उतनी दूरी यहाँ से गौरा कॉलोनी तक है. ये बिल्कुल ही मध्य स्थान है. और पूरे शूलपानी क्षेत्र में जब बहुत कम जगह सेवाएं दी जाती थी परिक्रमावासियों को, तब हमारे पूरे शूलपानी क्षेत्र में जब बहुत कम जगह सेवाएं दी जाती थी उस समय हमारे फोदला मामा जी और झांझली बाई इन्होंने इस सेवा की पहल की थी आज से 30 साल पहले. और उसकी यही इच्छा थी, आखिरी इच्छा, कि मेरे जाने के बाद भी इस परंपरा को आगे बना के रखा जाए. तो उनके जो छोटे भाई हैं दिनेश पावरा जी, उनका ये घर है और यहाँ पे वो पाठशाला भी चलाते हैं. तो करीब 150 के करीब बच्चे अलग अलग जगहों से यहाँ पे आते हैं और न सिर्फ शिक्षा पाते हैं बल्कि मध्याह्न भोजन भी पाते हैं. और उसके साथ ही परिक्रमा वासियों को भी यहाँ पे सेवा दी जाती है. ये जो इस एरिया है पूरा शूलपानी का, वो आर्थिक रूप से बहुत सबल नहीं है. ना ही इतनी सुविधाएं हैं. यहाँ रोड नहीं है, बिजली नहीं है. एक माचिस की डब्बी के लिए भी इन लोगों को यहाँ से करीब जो नजदीकी शहर है वो है शहादा, 90 किलोमीटर जाना पड़ता है. पर फिर भी मन में प्रेम भाव है और श्रद्धा है, इसीलिए परिक्रमावासियों की सेवा कर रहे हैं. भोजन के उपयोग के लिए यहाँ पे गोबर गैस का उपयोग किया जाता है और गोबर गैस के सहारे हम यहाँ पे परिक्रमावासियों को भोजन देते हैं. सोलर चूल्हा पे जो है खाना पकाते हैं. जो भी परिक्रमावासी कूड़ा कचरा रह जाता है उनको हम जो है वो लकड़ी बनाते हैं और उस लकड़ी से भोजन पकता है. जब आप रास्ते से आ रहे होंगे तो रोड के दोनों ही तरफ आपको वृक्ष दिखाई दिए होंगे छोटे छोटे. तो पिछले 1 साल में हमने यहाँ पे अलग अलग जगह पे देवराई बनाई है और 16,000 वृक्षों का रोपण किया है, ताकि आने वाले समय में जब परिक्रमावासी आए तो फिर से उन्हें धूप में छांव मिल सके. और ये जो शूलपानी का क्षेत्र है जिसे मैया का हृदय स्थल बोलते हैं, पर समय के साथ में इनकी हरियाली कम होती चली गई, यहाँ का स्वरूप बदलता चला गया. तो हमारी फिर से पहल है कि इस शूलपानी क्षेत्र को फिर से हरा भरा देखें, ताकि आने वाले समय में जब परिक्रमावासी आए तो उनको छांव मिल सके. साथ ही यहाँ पर रोजगार का बहुत बड़ा मसला है और रोजगार की कमी की वजह से, शिक्षा की कमी की वजह से यहाँ के लोग, बहुत सारे लोग 1-2 महीने के लिए अभी
गुजरात के शहर में अलग अलग जगह मजदूरी के लिए जाते हैं। तो उनको छोटे छोटे बच्चे को तो उनका जो आधार है वो शिक्षा से ही होता है, तो उनको शिक्षा भी दी जाती है। साथ ही जो बड़े उम्र के लोग हैं, लड़कियां हैं, उनको हम प्रशिक्षण के रूप में सिलाई मशीन, कपड़े सिलना, कपड़े बनाना सिखाते हैं ताकि उनको यहाँ पर ही रोजगार मिल सके। हमारे प्रशांत बाबा जी है, प्रशांत बाबा जी, हमारे बाबा जी भी 2 साल पहले लगभग 2.5 साल पहले परिक्रमा में ही आए थे और यहाँ पे इनका मुकाम हुआ था और वो कुछ चीजें ऐसी थी जो इनको वापस यहाँ पे लेके आए। उनको तो पूरा महाराष्ट्र नहीं, पूरा भारत जानता है। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। महाराज जी, नर्मदे हर, तुमचे व्हिडिओ सगळे बघितले आम्ही परिक्रमा। नर्मदे हर। तुम्ही हे जे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला दाखवताय की अगदी हे शिकण्यासारखं आहे। त्यांनी इथे फक्त आश्रमच नाही तर या आदिवासी भागातील लहान मुलांना शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे। ज्या महिला आहेत त्यांना शिवण काम जे आहे, एक मैया आहेत त्या इथे येऊन शिकवण्याचं काम करतात। तर मनापासून सर्वांचे त्यांचे आभार। नर्मदे हर। आता यावर्षी आपला म्हणजे गेल्या वर्षी आपण संकल्प केला होता की लाकडमुक्त भाबरी असं असावं, तर यावर्षी आपला तो बऱ्यापैकी सिद्ध झाला आहे। कारण गोबर गॅसवरती आपला बऱ्यापैकी स्वयंपाक होतो, सौर चुलीवरती आपण भात वगैरे करतो आणि परिक्रमाशी जो काही कचरा सोडून जातात मागं त्याची आपण कॉम्प्रेसरवर दाबून लाकडं तयार करतो आणि त्या लाकडांवरती हा जो निर्धूर चुलीचा स्वयंपाक त्यात चालतो। त्यामुळे लाकडाची गरज कमी लागते। नर्मदे हर। चिमळाले हा पुढे शिकायला चाललाय, तेच त्याचे आजी आजोबा त्याला घेऊन आले। अच्छा, छान शिकवर का बघा। तर धावडी आश्रमामध्ये जर कोणी बरेचसे अन्नदाते आहे, मला कॉल येत राहतो की मेसेज येत राहतो, जर कुठे अन्नदान करायचं असेल किंवा सेवा द्यायची असेल तर कोणत्या प्रकारे तुम्ही देऊ शकता। तर धावडी आश्रमामध्ये प्रशांत कुलकर्णी जी तर असतातच, पण त्यांच्या समेत या ठिकाणी दिनेश जे आहेत ते या ठिकाणी सेवा देतात। जर कोणाला सेवा द्यायची असेल, कारण आपण कसं अन्नदान करतो, नको त्या ठिकाणी अन्नदान करतं त्याला महत्त्व नसतं, पण अशा ठिकाणी अन्नदान जर केलं तर सगळ्या परिक्रमावासियांना त्यांचा लाभही भेटतो आणि कुठेतरी आपण चांगलं कार्य केलं त्याचं पुण्यही लागतं। तर दिनेश जे आहेत तर ते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतील। तुम्हाला जर काही सेवा द्यायची असेल सढळ हाताने, 550 असेल, 500 असेल, 1000 असेल, 10,000 असेल, ज्यांना जशी सेवा द्यायची असेल ते देऊ शकतात। दिनेश जी, नर्मदे हर। आपका आप सेवा देना चाहते हो तो आपका गूगल पे का नंबर बता दीजिए। माझा है जीपे नंबर 74 47 72 14 91। नर्मदे हर। तर या ठिकाणी तुम्ही सेवा देऊ शकता, कारण दुसरीकडे सेवा देण्यापेक्षा खरं तर अशा ठिकाणी जर सेवा दिली तर ते कुठेतरी लाभदायक आहे। नर्मदे हर। तर धावडी आश्रमामध्ये जे गोशाला आहे जी प्रशांत कुलकर्णींनी त्यांच्या अजून सहकाऱ्यांसोबत सुरू केलेली आहे, तर ते मी आता बघायला चाललेले आहेत। तर ते माझ्या सोबत येत आहेत। तर या ठिकाणी जे आहे ते गोशालेचं काम सुरू आहे। तर इथे तुम्ही काही जी मदत असेल, कारण की हा पूर्ण जो आहे जंगली भाग आहे, आदिवासी भाग आहे, तर अशा ठिकाणी खरंच अन्नदान करणं किंवा एखादं दान करणं खरंच महत्त्वाचं आहे। आपण नको त्या ठिकाणी करत बसतो आणि त्याचा फायदा नाही। या ठिकाणी केलेलं तर पुण्य तरी लागतं, म्हणजे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी केलं तर अजून आनंद आहे। तर ही जी लहान लहान मुलं आहेत ती या ठिकाणी काम करतायत गोशालेसाठी। भोजन प्रसादीची आता वेळ झालेली आहे आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते आपले पात्र घेऊन भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत। ऊन झालेला आहे आणि भोजन प्रसादीनंतर हा जो समोरचा डोंगर आहे तो डोंगर चढायचा आहे। बसलेला आहोत भोजन प्रसादीसाठी आणि ऊन झालेला आहे आणि आजही भोजन प्रसादीमध्ये आहे भात। मला भाकर भेटली होती ते मी आणलेली आहे ताटामध्ये आणि परिक्रमावासी जे आहेत ते बसलेले आहे। आमची आई खप्परमाल डोंगराचं निरीक्षण करताना। चारही बाजूने डोंगर आहे। त्याच्या माता ज्या आहे शुल्पानी जंगलातल्या या धावडी आश्रमामध्ये सेवा देणाऱ्या, तर त्या भोजन प्रसादी लोणचं वाढत आहे। नदी
आणि आम्ही 2022-23 साली या ठिकाणी रात्री मुक्कामी होतो. तर इथे ज्या माताजी आहेत त्यांना 18 मुलं होती, तर त्यांचेच हे परिवारातले आहेत. नर्मदे हर दीदी. नर्मदे हर. कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम. मातु गंगे हर जटाशंकरी हर ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. तर आजच्या दुपारच्या भोजन प्रसादीमध्ये आहे भात, लोणचं, मिरची आणि मला मगाशी भेटलेली भाकर. आम्ही आनंद घेतोय, तुम्ही पण या. नर्मदे हर. भोजन प्रसादी केलेली आहे आणि आत येऊन बसलोय. तर आतमध्ये जे घर आहे ते तुम्हाला मी दाखवते. अशा पद्धतीचं एक घर आहे. या ठिकाणी सगळे परिक्रमावासी थांबलेले आहेत. कपाट नाही ठेवायला, अशा प्रकारे कपडे ठेवतात. आम्ही धावडीच्या आश्रमातून निघालेलो आहोत. प्रशांत कुलकर्णींनी खूप आमचे चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. तर समोर जो दिसतोय तो आहे खप्पर माल. तो आम्हाला आता चढायचा आहे आणि तिथून पुढे 18 किलोमीटर, कोणतंही गाव नाही, घर नाही. तर चला निघतोय. तर आम्ही डोंगर मार्गाने न जाता रोड मार्गाने जाणार होतो, पण पुन्हा निर्णय बदलला. पुन्हा आम्ही जो आहे रोडने न जाता डोंगर मार्गाने निघतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. जय भोले. बम भोलेनाथ. चला. नर्मदे हर. परमाल जे आहे ते आम्ही आता चढायला सुरुवात केलेली आहे. आणि इकडे आहे धावडीचा आश्रम. तर खाली धावडीचा आश्रम आहे आणि आम्ही आता वरती अर्धा किलोमीटर चलून आलेलो आहोत. परिक्रमावासी काही वरती चढतायत, काही त्या रस्त्याने येत आहेत. आणि खरं कौतुक करावं वाटतंय मला या पोलीस काकांचं, कारण त्यांचं बायपास ऑपरेशन झालेलं आहे, तरी पण हे एवढे शुल्पानीतले चढ उतार चढतायत. अक्षरशः माणसाला थोडं जरी वरती चढायचं म्हणलं की त्रास होतोय, पण नर्मदा मैयाची त्यांच्यावर चांगलीच कृपा झालेली आहे. त्याच्यामुळे सहजपणे अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं आळस दिसत नाही. एकदम आनंदाने हसत खेळत निसर्गाचा आनंद घेत ते चढत आहे. नर्मदे हर. वरून खूप सुंदर दृश्य दिसत आहे आणि परिक्रमावास्यांना एकमेकांना या ठिकाणी आधार देत आहेत. चिटकलं तर काय नाही, पण इकडे फरकलं तर काय उपयोग. चिटकायचं काहीच नाही. ये लुच्चा लुच्चा या तिकून, या तुम्ही या तिकून. येडे नाही स्लिप मारतो. हा या तिकून. हा आणि थोडं कमर वाकवायचं खाली आणि लांब टांगा टाकायचं. पोलिसांनाच प्रशिक्षण देताय तुम्ही. क्रमवासी या डोंगराच्या कडेने उंच पहाडावरून या साईडच्या मार्गाने चाललेले आहेत. इथून पायी घसरू शकतो एवढा अवघड मार्ग आहे आणि इकडे खोलदरी आहे. मी जरी पाय हलवला तर मी खाली घसरत जाऊ शकते, असा रोड आहे. खालून परिक्रमावासी येत आहेत. खोलदरीचा मार्ग आहे, पायसा टाकले डायरेक्ट खाली ढासळत जाणार. तर हे जे परिक्रमावासी नाशिकचे बाबा आहेत त्यांना सगळे प्रेमाने दाजी म्हणतात. तर हे दाजी सगळ्या परिक्रमावास्यांना आधार देत सपोर्ट करत वरती घेऊन येत आहेत. चपला काढा आता. नर्मदे हर. नर्मदे हर. इकडे डोंगर, मध्ये छोटा रस्ता, खाली दरी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे लोकलचे रहिवासी आहेत जे येणाऱ्या प्रत्येक परिक्रमावास्यांना मदत करतात. खाली बघा किती खोल दरी, आणि मी उभी राहिली तर ही पाऊल वाट खाली घसरून जर पडलं कामातून गेलं. बघा परिक्रमावासी कसे थोपलेत. आम्ही डोंगर चढून आलेलो आहोत. माझा आवाजच बसला एकदम हे दृश्य बघून. डोळे डायरेक्ट फिरायलाच लागलेत, कारण पहिल्या वर्षी आलतो त्यावेळेस
इकडनं आलो दुसऱ्या तिसऱ्या वर्षी त्या रस्त्याने गेलो होतो. खतरनाक आहे. हे बघा खालून परिक्रमा असते. भयानक आणि खतरनाक असा प्रवास आहे का बाबा. हा हे बघा हे चढायचंय ना. हा पूर्ण डोंगर आहे. आम्हाला उंच चढायचंय. डायरेक्ट सरळ डोंगर आहे. नर्मदे हर. परिक्रमावासी येत आहेत सोडून आणि उंच उंच अशी डोंगर आहेत. परिक्रमावासींना समजायच्यासाठी मार्ग लावलेले आहेत. नर्मदे हर. परिक्रमावासी हा जो गड आहे एवढा खालपर्यंतचा 1 ते 1.5 किलोमीटरचा गड चढून आलेले आहेत. वर चढतायत आणि तेवढंच हा सरळ चढायचा आहे. अक्षरशः मला मोबाईलही धरता येत नाही. मी हातात आहे बघा चप्पल कमांडोला धरलेला आहे. आम्ही अर्ध्यात आलेला आहोत. ऊन आहे. सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत. इतकं भयानक चढ आहे ना. खरं जे कोणी वयस्कर असतील त्यांनी येऊच नका परिक्रमेला. सरळ गाडीने करा. नाहीतर तुम्ही 52 गजा मार्गे जा. गवळण मावशी कसं वाटलं? गवळण मावशीचा आता आवाजच निघाला. एक मुलगा उभा राहिलेला आहे पूर्ण या सगळ्या भयानक ठिकाणीच म्हणावं लागेल. पूर्ण डोंगरामध्ये हा मुलगा उभा राहिलेला आहे. त्याने मला पाणी दिले. त्याला एवढं उन्हात उभं राहील त्याला 10 रुपये दिलेले बघा मी. नर्मदे हर. तुम्ही चढाव चढते तो तकलीफ नहीं होती? आदत है? कहाँ से लाते हो पानी? नदी से. मराठी आती है? मराठी समजतं का बोलायला? कळतं का? नंदुरबार से बघा. आदिवासी भागातले ते. तर आम्ही मगाशी 1 वाजता हा खप्परमालचा जो डोंगर आहे तो आम्ही चढायला सुरुवात केली होती. तेव्हा 1 वाजले होते. धावडी आश्रमाच्या ठिकाणी आम्ही प्रशांत कुलकर्णी यांच्याकडे आम्ही भोजन प्रसादी केली. 1 वाजता आम्ही कठीण मार्गांचा अक्षरशः तरुणांनाही चढता येणार नाही, तरुणांनाही लाजवेल असा हा जो डोंगर मार्ग आहे तो आमच्या माता माऊलींनी एकदम 30+ कोणी 40+, कोणाचं 50+ वय आहे तरी पण हे सगळे परिक्रमावासी जे आहेत ते हा डोंगर आहे तो सगळ्या चढून आलेले आहेत. मला खरं म्हणावं वाटेल की हे आमच्या खऱ्याच महाराष्ट्रातल्या हिरकणी आहेत. तर आपण एक जयघोष करूयात. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. नर्मदे. एवढा डोंगर चढून आल्यानंतर या सगळ्या माता माऊलींना जे आहे ते अश्रू अनावर झालेले आहे. सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत इथं. दाजी आले. नर्मदे हर. कसं वाटलं दाजी? एकदम मजेशीर वाटलं. असं राव राव येऊशी वाटतं वर. चला मग खाली एकदा. चला खाली. काय झालं? नाही कमांडर नाही सर. हे बघा परिक्रमावासी येत आहेत आणि ते आश्रम बघा भाबरीचं केवढं दिसतंय धावडीचं. पोरासोरांचं ऐकायचं नसेल तर तुम्ही एकदा खाली जा आणि त्या डांबरीन जा. एवढं एक डोंगर राहिलं. काय नाही चालू. नर्मदे हर. नर्मदे हर. दाजी आम्ही तुमच्या शब्दाच्या पुढे नाही. आम्ही शब्दाच्या पुढे नाहीये. शब्दाच्या पुढे नाही. दाजींना सगळ्यात पाठीमाग सोडून आले. आता चढलोय आता उठतं अवघड उतरलं. उतरणं अवघड आहे. आजी आहेत या पण खप्पर माल चढून आलेले आहेत. म्हणजे मैया सगळ्यांना ताकद देते पण रिस्क न कोणी घेता सगळ्यांनी म्हणजे ज्यांचं 60 पेक्षा कमी वय आहे तेच फक्त या बाकीचे 52 गजा मार्गे जा. तर आम्ही निघालेलो आहोत सगळे. आता परिक्रमावासींनी शस्त्र घेतलेले आहेत आणि आता फक्त लढाईच्या मार्गाने जायचं आहे. परिक्रमावासी पुढे चाललेले आहेत
आणि हे बघा एवढीशी छोटी पाऊलवाट आहे, पाय घसरला की असं डायरेक्ट खाली. हे जंगल आहे कडेने, मला मोबाईल नाही फिरवता येणार. चला आता पुढे, ट्रॅफिक जाम झालीत, माझा पाय घसरतोय. नर्मदे हर, नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा डोंगराचा काढा पुढे परिक्रमावासी गेलेले आहेत. हे जंगल आहे आणि हे बघा अशी पायवाट आहे, घसरला की खाली. मी पण चालते आता पुढे. सोडून एक आली दरी बघा इकडे, आणि आता या खडकाच्या मार्गाला लागलोय. हिरकणी बघा कशी गड चढून येते. आणि हा खालचा नजारा आहे. एकदम वरच्या टोकाला आलेलो आहोत. दाजी बघा सगळ्यांना आधार देत आहेत. परिक्रमावासी आश्रम किधर आहे? आज खतरनाक आमचा प्रवास झालेला आहे. अक्षरशः माझ्या मांड्या एवढ्या लटलट कापत होत्या, अजूनही कापतायत. वयस्कर माणसाचं काम नाही, मी तर म्हणते तरुणांचं पण काम नाहीये. पण आम्हाला खरंच नर्मदा मैयाने ताकद दिलेली आहे. नर्मदा माई अशी कोणाला आपण म्हणतो ना, चोट पण आणू देत नाही, थोडी अशी जखम सुद्धा होऊ देत नाही. वयस्कर लोकांनी येऊच नका, कारण प्रत्येकाला असं असते शुल्पानीतून जावं. 52 गजा मार्गे या. बघा नाही कसलं भयान आहे. बघा आम्ही कोणत्या कडेला उभं राहिलोय, डायरेक्ट घसरलं ना थोडं, पण पायवाट पण बघा किती छोटी आहे. घसरलं की डायरेक्ट इकडं खाली. तुम्ही मला सांग काय 4 वेळा सांगते घसरलं का खाली, घसरलं का खाली. पण ही जी परिस्थिती आहे खरंच भयानक आहे, आणि एवढं कोणी बारकाईने दाखवत नाही. खरं तर मला ज्या ठिकाणी चालता येत नव्हतं त्या ठिकाणी मी व्हिडिओ शूट केले आहेत. संसाराची सोडून आगात पाऊली चालती नर्मदीची वाट, पाऊली चालती नर्मदीची वाट. नर्मदे हर. हे बघा खाली धावडीचा आश्रम केवढं दिसतंय बारीक, बघा ना. हा झूम केला दिसत. हे हा ते का दिसत एकदम बारीक दिसते. ते काम चमकू राहिले. हे कशाच आहेत आजी? तू नाही, हे लाल गोंडे. लाल गोंडे मला वाटतं कापूस. कापूस नाही, हे आपलं काम. एवढं डोंगर चढून घर आले. हे दाजी लोक कसे येत असतील इकडं, म्हणजे खाली कसं जात असतील. आपण म्हणतो ना तिळ तिळ, हा ते राहायचं काय ते. हे बघा हा रस्ता खराब आहे. हा इथून कप्पर मला अजून 1 किलोमीटर दाखवलेला आहे आश्रमाला जाण्यासाठी. परिक्रमावासी जे आहेत चढचढून आल्यावर विश्रांतीला बसलेले आहेत. छोटीशी कन्या आहे ती, बघा तिची घागर आहे ती फुटलेली आहे, तरी पण त्या घागरीत पाणी घेऊन सगळ्या परिक्रमावासींना इथे पाणी पाजण्यासाठी आलेली आहे. नर्मदे हर मैया. हे बघा बॅगा लटकावलेल्या आहेत खांद्याला आणि सगळे निघालेले आहेत पुढे. परिक्रमावासी या डोंगराच्या कडेने बघा चाललेले आहेत आणि खाली अशी दरी आहे. चलो पुढे आता आम्ही आलेलो आहोत. तो जो डोंगर कडा होता
तो न लागता आम्ही सरळ मार्गाने चाललेलो आहोत. सरळ मार्ग म्हणण्यापेक्षा आता आम्हाला सरळ वाटतोय, जरी हा अवघड दिसत असला. पगदंडी मार्ग, वरती डोंगर आहे, कडेला आता इथे शेती आहे आणि घरं पण लागलेली आहेत. काय बोलावं हे सुचत नाही, एवढं दमले आम्ही. परत पुन्हा वरती हा चढाव मार्ग लागलेला आहे. आज दिवसभर वर चढा खाली उतरा असंच आहे. तर तिकडे आहे धावडीचा आश्रम आणि इकडे आहे हा डांबरीचा रोड. फरक एवढा आहे की इकडनं थोडंसं कमी पडतं आणि इकडनं थोडं लांब पडतं. जरी लांब न पडत असेल तरी रस्त्याच्याच मार्गाने जा, कारण की हा खूप कठीण मार्ग आहे. कसं वाटलं चढून आल्यावर? आनंद वाटला. आनंद वाटला. बहुत मैया के बिना बहुत आनंद लगा. नर्मदे हर. चला आता निघालेत परिक्रमा. असे समोर तिथं आश्रम दिसतोय, तिथं जायचंय आता. एवढं आम्ही जवळजवळ 4 ते 5 तासाचा प्रवास करून आम्हाला डांबरी रोड भेटलेला आहे आणि पुढे आश्रम आहे. त्या आश्रमात आम्ही थांबणार आहोत. कसं वाटलं मावशी आज? एकदम बेस्ट. बेस्ट. वा, आनंद घ्यायला भेटला ना शूल पाणीतला. खतरनाक नव्हतं का? खतरनाक होता. मग आता आपल्यासाठी काय चांगलं भेटणार आहे का? आपण आलो कशासाठी? परिक्रमा करायसाठी. चढ उतार असते जीवनात, जशी चढ उतार असते तसे मैयाचे पण चढ उतार आहेत. आता आलोच आहे तर पार करावंच लागेल ना. बघा आजीचा तर पाय लांगायला लागले, आजी लांगायला लागली. पाय दुखतोय का आजी? चला, इथे एक आश्रम आहे उत्तम स्वामीजी महाराज यांच्या. इथे एक आश्रम आहे. तर आम्ही या आश्रमात आता चाललेलो आहोत. आतमध्ये फुल झालेलं दिसते. परिक्रमावाल्यांनी भेटेल त्या जागी आसन लावलेले. बाहेर म्हणा, पडवीला म्हणा, आत तर जागा फुलच झाली वाटतं. परिक्रमावाल्यांची जागा पकडण्यासाठी जी बघा सगळे धांदल उडालेली आहे. भांडणं लागलेत बघा, भांडणं. तर अशा पद्धतीने सगळ्या परिक्रमावाल्यांनी जे आहे ते आतमध्ये आसन लावलेलं आहे. इकडे महिलांना हॉल आहे, पण महिला काही इकडे तिकडे ऍडजस्ट झालेल्या आहेत. इकडे पुरुष आणि ज्या महिला आहेत त्या एका हॉलमध्ये बसलेल्या आहेत. हा परिसर आश्रमाच्या बाहेरचा परिसर आहे. तर इकडे परिक्रमावाल्यांना रात्री बसण्यासाठी तर आम्ही चाललेलो आहोत. इथे एक शिवलिंग आहे, त्याचं दर्शन घेण्यासाठी, जे खप्परमाल चढून आल्यानंतर लागतं. तर हा शुलपाणी जंगलातील खप्परमालचा वरचा व्ह्यू आहे आणि तिकडे आहे नर्मदा मैया, ज्याचं इथून व्यवस्थित असं दर्शन होतं. आणि इकडे आहे नर्मदेश्वर. आम्ही आलेलो आहोत खप्परमालच्या आश्रमामध्ये आणि भोजन प्रसादी झालेली आहे. इथे लाईट आहे, मोबाईल चार्जिंग लावायला जागा आहे. तर आजचा जो तुम्हाला आमचा दिवसभराचा खप्परमालचा किंवा जो पूर्ण नर्मदा खंडातला जे सुलपानी झाडे आहे, खप्परमालातला जो अवघड प्रवास कसा आहे तो तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.